वर्षांनी महाराष्ट्र मावळी. जन्मसोहळा थोरांचा पाहिला या महाराष्ट्राच्या मातीने. छत्रपती शिवाजीराजे, शूरवीर संभाजीराजे, विचारवंतांची बुद्धिवंतांची वसाही दिला लावली. त्यांच्या संस्काराची ज्योत पेटवून त्यांच्या विचाराच्या मशालीने मार्ग नवा दाखवला. अशा या पावन महाराष्ट्र भूमीला करुणीमार वंदना. मी श्रेया अंबाडी, आदरणीय मान्यवर, गुरुजन वर्ग आणि मला ऐकत असलेल्या सर्व श्रोत्यांना माझा सप्रेम नमस्कार. आज महाराष्ट्र दिन. महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. दरवर्षी 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. 1 मे हा दिवस कामगार दिन म्हणून सुद्धा ओळखला जातो. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्याची निर्मितीसाठी अनेक लोकांनी आंदोलने करून आपल्या प्राणाचे बलिदान दिले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषा व प्रांतात सर्जना करण्यात आली. तरीही भारत सरकारने महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. याचा विरोध म्हणून महाराष्ट्रातील जनतेने सरकारला विरोध केला आणि आंदोलने केली. केंद्र सरकार मुंबई महाराष्ट्र समविकत हक्काच्या विरोधात होते. परंतु हुतात्म्याच्या बलिदानामुळे व जनतेच्या आंदोलनामुळे 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करण्यात आली. कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ एकत्र करून सध्याची मराठी भाषिक महाराष्ट्राची स्थापना करण्यात आली. या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. शाळा, महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शहीद हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कार्याचे स्मरण केले जाते. प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना पुरस्कृत केले जाते. हा दिवस प्रत्येक मराठी माणूस खूप आनंदाने साजरा करतो. महाराष्ट्र नावातच महान आहे. संतांचे राष्ट्र महाराष्ट्र, भीमाच्या विचाराने प्रफुल्लित झालेले राष्ट्र, अख्ख्या जगात आपल्या प्रतिबिंबाची छाप सोडणारा, पराक्रमाचा छाप सोडणारा राजा शिवछत्रपतींनी घडवलेले राष्ट्र महाराष्ट्र. तसा महाराष्ट्राच्या सामाजिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा फार मोठा आहे. महाराष्ट्र पराक्रमाची, त्यागाची, देशप्रेमाची भूमी आहे. राजा शिवछत्रपतींनी सर्व धर्म समप्रभाचे पालन करून रयतेचे राज्य स्थापन केले. लोककल्याणकरिता सामाजिक विचार उजवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, सावित्रीबाई फुले, गोपाळ कृष्ण गोखले यांसारखे अनेक महान समाजसुधारक या महाराष्ट्रातील मातीला लावले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी महाराष्ट्रातील क्रांतिवीरांनी त्यांची जीवाचीही पर्वा केली नाही. गोपाळ कृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, राजगुरू वासुदेव बळवंत फडके यांसारखे अनेक महान महाराष्ट्रातील वीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांचे जीव पणाला लावले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी फार काही गोष्टी केल्या आहेत. महाराष्ट्र हे संतांची भूमी आहे. महाराष्ट्राला संत परंपरा लाभली आहे. संत तुकाराम, संत नामदेव, संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताबाई यांनी आपल्याला खूप काही शिकवलं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, थोर समाज सुधारक व समाजसेवक गाडगे महाराज यांनी आपल्याला खूप काही शिकवणी दिली आहे. देवाची पूजा न करण्यापेक्षा मानवाची पूजा करा, त्यांची मदत करा. देवाच्या नावाखाली कर्मकांड करण्यापेक्षा त्यांनी आपल्याला अडवले. असे थोर विचार या महाराष्ट्राला लाभले आहेत. त्या विचाराची आपण नक्कीच अंमलबजावणी केली पाहिजे. महाराष्ट्र हे समृद्ध राज्य आहे. महाराष्ट्राबद्दल बोलावी तितकंच कमी आहे. तसं अरे हो, महाराष्ट्राबद्दल मी इतकं काही बोलले तरी काहीतरी गहड राहत आहे. महाराष्ट्रातील कोणताही सण व उत्सव असतो स्वादिष्ट, मस्त पुरणपोळीशिवाय तर पूर्ण होतच नाही. येथील मिठू, पिठलं आणि भाकरी खायचा जो आनंद आहे तो आजकालचा पिझ्झा आणि बर्गर मध्ये कुठे? महाराष्ट्राबद्दल बोलावी माझ्या डोक्यात भरपूर गोष्टी येतात. स्वप्नाची नगरी मुंबई, शिक्षणाचे माहेरघर पुणे, रायगड, राजगड, शिवनेरी किल्ला असे अनेक थाटात उभे राहिलेले शिवरायांचे किल्ले, पनवेलचे कलिंगड, नागपूरचे संत्रा, रत्नागिरीचे हापूस आंबे, नागशीरचे द्राक्ष, वसईचे केळा व आणखी काही काही. आहा, महाराष्ट्र महाराष्ट्र. महाराष्ट्राबद्दल बोलावे सुरू केला की सकाळची रात्र व्हायची, पण विचार मात्र काही संपणार नाही. तर असा आहे माझा समृद्ध, संपन्न, माझा अद्भुत राष्ट्र महाराष्ट्र. हा अद्भुत राष्ट्र तर आपल्याला आपले पूर्वजांनी दिला आहे. पण भविष्याचं काय? या राज्याची संस्कृती आणि परंपरा जपून ठेवण्याची जबाबदारी पुढच्या पिढीवर आहे. आपणच महाराष्ट्राचे झेंडा आहोत, शुभंकारी आणि कल्याणकारी हात आहोत. तर महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या मनातून आवाज